नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहावं, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावं, तुमचं आरोग्य चांगलं राहावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं यश व्हावं, तुम्हाला कीर्ती लाभो, तुम्हाला प्रतिष्ठा, मान, यश, कीर्ती सगळं काही तुम्हाला लाभो आणि सुख समृद्धी आणि भरभराटीनं तुमचं सर्व आयुष्य पुढचा वर्ष जावो, ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण. आज आहे गुरुवार. बघा, नवीन वर्षाची सुरुवातच किती शुभ झाली, किती सुंदर झाली ना. काल होता एकादशी आणि म्हणजे जो शेवटचा दिवस होता 2025चा शेवटचा दिवस. अंत भला तर सब भला. आता अंत इतका सुंदर झालेला आहे, आता पुढे पण सगळं काही चांगलंच होणार आहे. त्याचा अंत 2025चा हा एकादशी होता आणि 2026ची जी सुरुवात आहे आपल्या स्वामी महाराजांच्या पूजेपासून, स्वामी महाराजांचे गुरुवारापासून आपण सुरुवात करणार आहे. म्हणजे पूर्ण 2026 हा खूप चांगला जाणार आहे. आणि मला एवढं सांगा की तुम्ही 5 तारखेला 5 जानेवारी 2025 साठी 5 तारखेला तुम्ही उज्जैनला येत आहे का नाही. बघा, आपण सर्वजण काय आहे, सेवेकरी आहे. आणि यानंतर आपल्या गुरुमाऊलींची अशी एक इच्छा आहे की गुरुमाऊली आधीपासूनच आपल्याला सांगताय आणि तुम्ही ते स्वामींचं बुक आणि श्री गुरुमाऊलींनी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की 2026 पासून दिवस आपले खूप चॅलेंजिंग राहणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर बघा, अशा प्रकारचे स्वामी समर्थाचा नाव आपल्याला सांगितले त्यांनी 12 लाख. बघा, 12 लाख जप आपल्याला करायला असं त्यांनी सांगितलेलं आहे. जेणेकरून की कारण नामस्मरणाचा महिमा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आजामाळ नावाचा जो ब्राह्मण होता, ज्यानं चांगलं होतं, नंतर पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी कुकर्म केले, पण शेवटच्या वेळेला त्यांनी नारायण नारायण हाक मारली. तर आपल्या स्वामी चरित्रामध्ये आहे तो. तर नारायण नारायण म्हणून त्यांनी हाक मारली आणि त्यानंतर काय झालं की त्यांचं पाप नाही तर त्यांना पुण्य झालं आणि त्यांना नरकची प्राप्ती नाही मिळाली. यम जेव्हा आले तेव्हा त्यांना सोडून दिले, त्यांना नरक नाही स्वर्गाची प्राप्ती झाली. कारण की त्यांनी शेवटच्या वेळेला का होते आणि त्यानंतर ते मग काशीला गेले, जिथे जिथे जाऊन त्यांनी तपस्या केली. सगळं अशा आहे, त्यांचं पूर्ण वर्णन त्यामध्ये दिलेलं आहे. तर नक्की तुम्ही एकदा वाचा, तुम्हाला नक्कीच कळणार आहे. तर नारायण नाव किंवा कोणत्याही देवांचं नामस्मरणामध्ये सगळं आहे. नामस्मरणामुळे खूप मोठी ताकद आहे, त्यामुळे नामस्मरण अजिबात विसरू नका. म्हणूनच स्वामी महाराज आपले गुरुमाऊली जे साक्षात स्वामी महाराज आहेत, त्यांनी आपल्या सर्व सेवेकरांनी एक सेवा दिली आहे की 12 लाख हा स्वामी नामाचा नाम जप आपल्याला करायचाही आहे आणि लिहायचंही आहे. त्यामुळे मी तर सुरुवात केली आहे, तुम्ही पण सुरुवात करा. जर नाही केलं तर नक्की करा आणि केली आहे तर लवकरात लवकर त्याला संपवा. कारण नामस्मरण, फक्त नाम जप आपल्याला या सर्व संकटापासून मुक्ती देऊ शकते. जसं गुरुमाऊलींचे हितकच तुम्ही ऐकत असाल तर गुरुमाऊली आपले सांगत असतात नेहमी की 2026 पासून जो काळ आहे 30 पर्यंत तो खूप भयंकर काळ आहे. जसं कोरोना आला होता ना, आता कोरोना तर काही नाही, कोरोनाचा बाप आता येणार आहे 2026 मध्ये आणि ही तर सुरुवात आहे. तर पुढचे 4-5 वर्ष आपल्या खूप भयंकर, खूप चॅलेंजिंग असणार आहे. कधी काय होणार आहे काहीच सांगता येत नाही. कोरोनापेक्षा डेंजरस व्हायरस म्हणा किंवा आजार म्हणा जो पसरणार आहे सगळ्यांकडे आणि जो आध्यात्मिक आहे, जो सत्याच्या मार्गावर चालतो, जे ती नीतिमत्ता चांगली आहे, जो चांगले कर्म करतो तोच राहणार आहे. नाहीतर तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या विश्वांनी बघितलेलं आहे की 2019 मध्ये जेव्हा कोरोना आला होता तर कसे माशासारखे पट्ट 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 मेले. ती बॅट घेतो ना आपण, इलेक्ट्रिक बॅट, आणि आपण कशी नाही मच्छरला मारत असतो, पटपट पट्ट आवाज येतो, तशा पद्धतीने लोक मेलेत. अक्षरशः तुम्ही पण पाहिलेलं आहे, सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. तशाच प्रकारची अवस्था आता होणार आहे. जसं पट्ट तेव्हा मेले का नाही, आता आपण 2026 पासून सुरुवात होणार आहे त्याची, तर तशीच आपली हालत होणार आहे. त्यामुळे सत्याच्या मार्गावर चला, कोणाला फसवू नका, सगळ्यांचा चांगला विचार करा, कोणाला धोका देऊ नका, कोणाला शाप देऊ नका, प्रत्येकाची मदत करा आणि देवाचा नामच म्हणत राहा आणि सगळ्यांना प्रेम द्या. इतकंच करा, दुसरं सगळं काही स्वामी महाराज पाहून घेतील. तर इतका भयंकर काळ आता येणार आहे, त्यामुळे
आपल्याला नाम जपाचा जे सहारा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणूनच श्री स्वामी समर्थ हा नाम जप तुम्ही करत राहा. त्यानंतर गुरु माऊलींच्या वेळोवेळी जे काही हितगुजामध्ये ते सांगत असतात की हे सेवा आपल्याला घ्यायची आहे, ते सेवा घ्यायची आहे. आता आपल्या केंद्रामध्ये तर गुरुचरित्राचा सेवा करायला सांगितले, म्हणजे कंटिन्युअस गुरुचरित्र 7 दिवस एक जण गुरुचरित्र करायचे, पुढचे 7 दिवस दुसऱ्यांनी गुरुचरित्र करायचं, म्हणजे तो गुरुचरित्र तिकडून हलायला नाही पाहिजे. केंद्रातून अखंडितपणे गुरुचरित्र आपल्याला करत राहायचं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची आपल्या गुरुमाऊली आपल्याला सेवा देत असतात आणि ते आपल्याला करायचं आहे फक्त. आणि आता 5 तारखेला पण ही सेवा गुरुमाऊलींनीच डिसाईड केलेलं आहे, कारण त्यांना असं वाटतं ना, प्रत्येक आई वडील गुरुमाऊली म्हणजे आपले आई वडील, प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांचं संरक्षण हो, काही असेल तर आपल्या मुलांना काही त्रास होता का नाही, म्हणून आपण तर सेवेकरी आहे त्यांची, म्हणून त्यांची पण अशी इच्छा आहे की आपल्या सेवेकरांचं सगळं काही चांगलं व्हावं, कोणताही काळ त्यांचा काही बिघडायला नाही पाहिजे, त्यांचं चांगलंच व्हावं म्हणून असं त्यांची भावना आहे. म्हणूनच नवीन वर्षाची सुरुवातीमध्येच आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला उज्जैनला बोलवलेलं आहे. उज्जैनमध्ये जे महाकाळ आहे, काळाचे काळ महादेव महाकाल, त्यांची आपल्याला भस्मलिंगार्चन सोहळा आपल्याला तिकडे करायचा आहे. आणि कमीत कमी 5 लाख लोकांची तिकडे आयोजन केलेलं गेलं आहे. म्हणजे जिथेही माऊलींचा जे आपले सोहळे असतात तिकडे खूप गर्दी असते, आपण नेहमी पाहत असतो. या वेळेला सुद्धा ही कमीत कमी 5 लोकांची तिकडे मांदियाळी होणार आहे. आणि त्या 5 लोकांमध्ये आपण जसं एखादी पूजा जर करत असणार आहे तर काय लेवलची एनर्जी असणार आहे तिकडे, तुम्ही विचार करा. म्हणजे काय लेवलची एनर्जी तिकडे काम करणार आहे. आणि त्यासोबत 5 लाख आणि आपली पण सेवा काय होतं, आपण जसं म्हणतो ना 10 महिला जर बसले असतील, 14 जर आपल्याला पाठ करायचं असेल तर 14 महिन्यासोबत केलं म्हणजे आपले 14 पाठ झाले. तर तेच तुमचा एकट्याचं भस्मलिंगार्चन नाही होणार आहे, तर पूर्ण 5 लाख भस्मलिंगार्चन तुमच्या सोहळ्यात करण्याचा पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. इतका हाय लेवलची एनर्जीमध्ये आपण तिकडे पूजा करणार आहे. नाही जाणार आहे अजून तुमचं काही डिसाईड नाही झालंय तर नक्की जा तिकडे. आपल्या फॅमिलीमधून सगळी फॅमिली नाही तर कमीत कमी एक तरी मेंबर तिकडे जायला हवं आणि जायलाच पाहिजे. आणि त्यासोबतच 4 तारखेला मंगळ दोष, काही कोणाला मंगळ ग्रहाचा त्रास असेल तर मंगळ दोष यांचा पूजन तिकडे होणार आहे, मंगळ दोषाचा निवारण तिकडे होणार आहे. तर 4 तारखेला संध्याकाळी 4 ते 6:30 पर्यंत आपली ही पूजा होणार आहे. त्यासाठी 2800 रुपयाचा पास आपल्याला लागणार आहे. वेगळे वेगळे पूजेचा वेगळे पास आहे. मंगळची पूजा तुम्हाला जर करायची असेल तर 2800 रुपयाचा पास त्यासाठी लागणार आहे. आणि 4 तारखेला 4 वाजून ते 6:30 पर्यंत ही पूजा आपली चालू राहणार आहे. 5 तारीख भस्मलिंगार्चन सोहळ्याची जर तुम्हाला पूजा करायची असेल तर त्यासाठी 1500 रुपयाचा पास तिथे लागणार आहे. आणि पूजा जी आहे 5 तारखेला सकाळी 8 पासून ती पूजा 10:30-11 पर्यंत ती पूजा होणार आहे. आता औरंगाबादला आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो, तो शिफ्टमध्ये झाली होती, म्हणजे आमची पूजा झाली, आम्ही फर्स्ट शिफ्टमध्ये असले होतो. त्यानंतर परत कारण संख्या खूप होती ना आणि जागा कमी होती तिकडे, म्हणजे जागा खूप होती पण जागेपेक्षा लोक सेवेकरी खूप आले होते, म्हणून त्यांनी शिफ्टमध्ये ती पूजा केली होती. 2-3 शिफ्टमध्ये ती पूजा झाली होती. कदाचित ही पूजा पण असं होऊ शकते, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जा, पहिल्या शिफ्टमध्ये तुमची पूजा अटेंड करून घ्या, कारण मग पुढे 2nd, 3rd शिफ्ट म्हणलं की खूप तुम्हाला उशीर होऊन जाणार आहे. त्यामुळे शक्य तितकं पहिल्या शिफ्टमध्ये तुम्ही पूजा करून घ्यायचा प्रयत्न करा. लवकर जा, वाटलं तर 3 तारखेला जा. आमच्या केंद्राकडून गाडी निघत आहे, आम्ही तर 3 तारखेलाच निघणार आहे. आणि पास हे तुम्हाला केंद्राकडून मिळून जातील. जर नसेल तर तुम्ही केंद्राकडून तुम्ही नाही जात आहे आणि तुम्ही स्वतः जात आहे अधूनमधून कुठून तरी, तर लवकर जा. तिकडे पासचा पण बंदोबस्त केलेला आहे, तिकडे पैसे देऊन तुम्ही पास घ्या. राहायची व्यवस्था बघा, कुठे काय आहे ते सगळं बघा. आणि त्यानंतर काय सामग्री लागणार आहे ते मी तुम्हाला फोटो इकडे टाकून देणार आहे. मंगळदोषसाठी काय सामग्री आहे, त्या दिवशी भस्मलिंगार्चनसाठी काय लागणार आहे, साहित्य काय काय तुम्हाला घेऊन यायचं आहे ते मी सगळं तुम्हाला टाकून देणार आहे. आणि लवकरात लवकर तुम्ही अजून जर प्लॅन केला नसेल तर लवकरात लवकर जा आणि पूर्ण सगळं काही जे आहे ते सेवा तुम्ही करून घ्या. वर्षाची सुरुवातच खूप चांगल्या प्रकारचे पूजन होणार आहे. भस्मलिंगार्चन सोहळा महाकाळांचा आणि त्यानंतर मंगळ दोषाचा, जे काही कोणाला मंगळाची दोष असेल, काही बाधा असेल, म्हणजे मंगळाचं काही त्रास होत असेल मंगळ ग्रहाचा, जेणेकरून तुमच्या कामामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर मंगळ दोषचा जी पूजा आहे ते अवश्य करून घ्या. आय होप सगळी माहिती तुम्हाला मिळाली असेल. तर लवकरात लवकर तुमचा पास कलेक्ट करून घ्या आणि जायची तयारी नक्कीच ठेवा.
श्री स्वामी समर्थ. आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण तुमच्या दिलेल्या माहितीप्रमाणे जर 2-4 जण ही तिकडे जात असतील तर त्यांचं सुद्धा पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे, तुम्हाला त्याचा पुण्य लागणार आहे, कारण तुम्ही सांगितलं म्हणून ते तिकडे गेले. बरोबर. तर मी व्हिडिओ बनवायचं काम होतं, मी बनवलेलं आहे. तुम्ही शेअर करा सगळ्यांना, जेणेकरून त्यांचा जे फायदा आहे त्यांना सुद्धा व्हावे. तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाला घेऊन जायचं असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी.